गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः. परमपूज्य श्री रामकृष्ण सरस्वती स्वामी महाराजांनी दिलेल्या मार्गदर्शनपर आशीर्वादांचे मी पठण करीत आहे. आतिथ्य. आपल्या वैदिक परंपरेमध्ये दानधर्म व अतिथी धर्म या गोष्टींना फार महत्त्व आहे. भारतीय परंपरा अशी आहे की तुम्ही काय देता याला महत्त्व नाही, परंतु किती भक्तिभावनेने देता हे ईश्वर पाहत असतो व पुढे तुम्हाला अनंत हस्ते देत असतो. दुसऱ्यांबद्दल तुमच्या मनात किती दया उत्पन्न होते हे तो पाहत असतो. अपंग, आंधळा किंवा गरजूंना पाहिल्यावर तुमच्या हृदयाला पाझर फुटला पाहिजे व अशा लोकांना मदत करण्याची भावना निर्माण झाली पाहिजे. तेव्हाच आपण योग्य मार्गावर आहोत व परमार्थ करण्यास पात्र आहोत असे समजावे. कोण कोणत्या स्वरूपात केव्हा तुमच्या दारात येईल हे सांगता येत नाही. जो आपल्या दारात येतो, मला काही द्या म्हणतो, तो तुम्हाला ईश्वर सेवेची संधी देत असतो. त्याचा पुरेपूर फायदा घ्या. जेवढे शक्य असेल तेवढे अवश्य द्या. आजकाल देह माणसाचा असतो पण हृदय दैत्याचे असते असे बनू नका. तुमच्या दारात जो कोणी येईल त्याला कधीही विनमुख पाठवू नका. समोरच्याला संतुष्ट कसे करता येईल हे ठरवा व त्याचे समाधान करून पाठवा. अशा रीतीने तुमच्या हातून देवांचे कार्य घडेल. काही लोकांना काहीतरी दानधर्म करावा अशी सुबुद्धी होते, पण प्रत्यक्षात हाताने कृती घडत नाही, कारण पैसाही त्या प्रकारचा मिळालेला असतो. तो पैसा तुमच्या हातून चांगली कृती घडू देत नाही. काही ठिकाणी दान म्हणून आलेल्या वस्तू विकल्या जातात, पण असे केल्याने वाईट दशा येण्याची शक्यता निर्माण होते. तुम्हाला दानात जे मिळाले आहे त्याचा तुम्ही भरपूर उपभोग घ्या. जे उरलेले असेल त्याचा तुम्हाला उपयोग नसेल तर ते गोरगरिबांना वाटा. तुम्हाला जे मोफत मिळालेले आहे ते इतरांना मोफत द्या. त्याबद्दल पैसे घेऊ नका. देण्यासाठी हात आखडता घेऊ नका. अन्नदान हे तर सर्वश्रेष्ठ दान समजले जाते. जर खाण्याच्या वेळी कोणी आला असेल तर त्याला थोडे तरी खायला द्या. गृहस्थाश्रमींकडून असे वागणे अपेक्षित आहे. आपल्या घरी आलेल्यांचे व्यवस्थित आतिथ्य करणे व त्यांना संतुष्ट करण्याने दैव उजळण्यास मदत होते. एखाद्याच्या घरी आनंदाचा प्रसंग असेल तर त्यात सहभागी होण्यासाठी आपल्या मित्रमंडळींनाही बोलवावे व त्यांनाही संतुष्ट करून पाठवावे. रिक्त हस्ताने कधीही पाठवू नये. दैनंदिन साधनेसाठीतील आजच्या या भागाचे पठण परमपूज्य श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. आजची ही सेवा श्री गुरुदेवांच्या चरणी सादर अर्पण. श्री गुरुदेव दत्त.